नमस्कार. प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो गाऊन कटिंगसाठी आहे. 34 आणि 32 साईज छाती असणाऱ्या गाऊनची कटिंग मी दाखवणार आहे. तर सुरुवातीला इथे मी गाऊनचं पीस घेतला आहे, जो 3 मीटर कट पीस आहे. इथे मी हा गाऊन पीस 4 फोल्ड करून घेतला आहे. बंद बाजू आहे ती माझ्या साईडला आहे आणि जी ओपन बाजू आहे ती अपोजिट साईडला आहे. या गाऊनसाठी हात आहेत 7.5 इंच, तर मी अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडेन आणि 8 इंचावरती मार्किंग करून घेईन. आता इथे मी हातांसाठी 13 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आता 13 इंचावरून पुन्हा पण या साईडला सुद्धा 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि 8 इंचावरून 3 इंच आत यायचं आहे याप्रमाणे. आता ही लाईन आपण सरळ जोडून घ्यायची आहे. त्यानंतर इथून 3 इंच आतमध्ये यायचं आहे आणि हा पॉईंट आणि जो आपण वरती 8 इंचाचा पॉईंट केला आहे तो आपण थोडासा गोल शेप देऊन जोडून घेणार आहोत, म्हणजे आपले हे हात तयार होतील. या गाऊनसाठी हातांचे मेजर आहे 6.5 इंच, तर 2 इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत याप्रमाणे. आता हे असे आपले हात तयार होतील. आता इथे आपण शोल्डर टाकणार आहोत 7 इंच आणि आर्महोल टाकणार आहोत, तो सुद्धा आपण 7 इंचावरती टाकणार आहोत. याप्रमाणे. त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 3 इंच लूजिंगसाठी ॲड करतो आणि इथे मार्किंग करून घेतो. आता मी इथे मार्किंग केलं तर इथे पुढे आपले हात आहेत आणि छातीचा चौथा भागसुद्धा इथे बसणार नाही. त्यानंतर अशी तिरकी लाईनमध्ये कटिंग केलं तर प्लेटसुद्धा जास्त येणार नाही आहेत. मग त्याच्यासाठी मी काय करते, पूर्ण उंची जेवढी आहे त्याच्यामध्ये 2 किंवा 3 इंच एक्स्ट्रा ठेवते आणि जे एक्स्ट्रा उरेल 3 इंच साधारण उरतं तेवढं मी वरून सोडते 3 इंच इथून आणि 3 इंचाची अशी सरळ लाईन मारून घेते. इथे मी 3 इंच वरून सोडलं आहे. आता या लाईनवरून इथे मी शोल्डरचं मेजर टाकणार आहे 7 इंच. त्यानंतर आर्महोल टाकणार आहे 7 इंच. परफेक्ट 7साठी इथे मी मोजून घेते आणि आर्महोलची सुद्धा अशी लाईन करून घेते. त्यानंतर इथे मी छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 3 इंच लूजिंगसाठी आणि शिलाई मार्जिनसाठी 3 इंच एक्स्ट्रा ठेवते आणि मार्किंग करते. आता इथे छातीचा चौथा भाग आहे, 34चा चौथा भाग 8.5 प्लस त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा, असं मी 11.5 इंचावरती मार्किंग करून घेईन. आता इथे मी अशी सरळ लाईन मारून घेते, कारण हा जो हातांना थोडासा भाग जो लागणार आहे त्याचा पण इथे जोड लावणार आहोत. हा जो इथला मधला छोटा भाग उरेल त्याचा मी जोड लावणार आहे आणि तो शिलाई मार्जिनमध्ये निघून जातो, तो बाहेरून दिसत नाही कमी मेजरचा गाऊन असेल तर. आता इथे मी 11.5 वरती मार्किंग करून घेतलं आहे. त्यानंतर इथे मी मुंढ्याला शेप दिला आहे गोल. त्यानंतर आता हा इथून जो एवढा भाग उरला आहे तो आपण प्लेट्ससाठी वापरणार आहोत याप्रमाणे. या गाऊनसाठी बॉडी उंची आहे 11.5, तर मी इथे 12.5 इंचावरती मार्किंग करून घेईन आणि हा पॉईंट आणि हा बॉडी उंचीचा जो पॉईंट आहे तो असा गोल शेपमध्ये जोडून घेईन याप्रमाणे. त्यानंतर हा जो पुढे आपण प्लेट्ससाठी मार्किंग केली आहे ती सुद्धा आपण इथे जॉईंट करून घ्यायची आहे. मधला भाग कट करून गेल्यानंतर हा घेरचा भाग उरेल. त्यानंतर इथून सुद्धा आपण 3 इंचावरती खाली मार्किंग करून घ्यायची आहे, कारण आपण 3 इंच वरून सोडलं आहे पट्टी इथे, म्हणून आपण 3 इंचावरती इथे सुद्धा एक मार्किंग करून घेणार आहोत याप्रमाणे. आता याप्रमाणे मी कटिंग करून घेणार आहे. सुरुवातीला इथे मी शोल्डर कट करून घेतले, त्यानंतर हातांची कटिंग करायची आहे. आता इथे आपण हे सरळ हात कटिंग करणार आहोत. आता हा भाग आहे तो हातांना जॉईंट करून हात पूर्ण करणार आहोत याप्रमाणे. आता इथे मी कटिंग करून घेते.
आता इथे गळ्याची कटिंग करताना गळा रुंदी मी 2.5 इंच घेते, पुढचा गळा 6 इंच, कमी पाहिजे असेल तर 5.5 इंच घेतला तरीही चालतो, मागचा गळा 3 इंच, याप्रमाणे मी ते स्टिचिंग करताना करते. त्यानंतर हा जो भाग उरला आहे त्याच्यामध्ये खिसा होतो आणि जो गळ्याच्या मध्ये आपण पॅच लावतो त्याच्यासाठी वापरता येतो. हे आपण हात इथे जोडणार आहोत. याचा जर आणखीन डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तो व्हिडिओ लिस्टमध्ये अपलोड केला आहे. स्टिचिंगचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता मी पुढचे जे 2 गाऊन आहेत ते 32 साईजचे आहेत. ते दोन्ही मी एकावरती एक ठेवून कटिंग करणार आहे. या गाऊनचे हातसुद्धा 7.5 इंच आहेत, तर मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतली. त्यानंतर 13 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर 8 इंचावरून खाली 3 इंच यायचं आहे आणि ही लाईन इथे मारून घ्यायची आहे. आता इथे जी आपण लाईन मारली तिथून आत 3 इंच आणि हाताला असा शेप द्यायचा आहे, म्हणजे आपले हे हात तयार झाले. आता इथे मी वरून 3 इंचावरती मार्किंग केली आणि सरळ लाईन मारून घेतली याप्रमाणे. आता या लाईनवरती आपण शोल्डर टाकणार आहोत. इथे मी शोल्डर घेतले आहेत 7 इंच, आर्महोल घेतला आहे 7 इंच, 7 इंचावरती मार्किंग केली. इथे मी आर्महोलची लाईन करून घेतली आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग, या गाऊनसाठी छातीचं मेजर आहे 32 इंच, तर मी 8 इंच प्लस त्याच्यामध्ये 3 इंच ॲड करून इथे मार्किंग करून घेतली आहे. आता इथे मी अशी सरळ लाईन मारून घेईन. त्यानंतर या गाऊनसाठी बॉडी उंची आहे 11.5, कारण हा बऱ्यापैकी हाईटचा गाऊन आहे, तर इथे मी 12.5 इंचावरती मार्किंग करून घेतले आहे. आता इथे जे आपण छातीचं मेजर टाकलं आहे ते आणि हे गोल शेप देऊन जोडून घ्यायचं आहे याप्रमाणे. हा जो पुढचा स्पेस उरला आहे तिथून सुद्धा इथे जॉईंट करून घेणार आहोत. मुंढ्याचा शेप देऊन घेतला आहे. आता याप्रमाणे हे आपण कटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर इथून खाली 3 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि इथे कट मार्क द्यायचा आहे, म्हणजे इथंपर्यंत आपले हात जोडायचे आहेत. आता याप्रमाणे हे मी कटिंग करून घेते. आता हा जो 1 इंच इथे उरला आहे तिथून असा तिरक्यामध्ये कट करायचा आहे, म्हणजे कमरेपर्यंत व्यवस्थित शेप येतो. याचा जर स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती मी तो ऑलरेडी अपलोड केला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि याप्रमाणे हे गाऊन तयार झाले. आणि असा हा गाऊनचा फायनल लुक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.